महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, पवार कुटुंब. आणि चर्चा आहे त्यांच्यातल्या एका विधानाची, ज्यामुळे एक खळबळ उडाली आहे. पण खरंच हे फक्त एक साधं विधान आहे की यामागे काहीतरी मोठं राजकारण शिजतंय? चला, या राजकीय नाट्यात नक्की काय घडतंय ते समजून घेऊया. आणि बघा, हे प्रकरण फक्त राजकारणाचं नाहीये. विशेषतः बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात कौटुंबिक संबंध आणि राजकीय समीकरण सगळंच गुंतलेलं आहे. एका विधानानं नात्यांचं आणि सत्तेचं गणित कसं बदलू शकतं तेच आज आपण पाहणार आहोत. तर ह्या सगळ्या प्रकरणांचं केंद्रस्थान आहे बारामती. पवार कुटुंबासाठी हा फक्त एक मतदारसंघ नाही, तर त्यांच्या राजकीय शक्तीचं मूळ आहे. बारामतीला पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणतात. आता बालेकिल्ला म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर अशी जागा जिथे तुमची राजकीय पकड एकदम मजबूत असते, तुमचा गड. त्यामुळे इथली प्रत्येक लहान मोठी राजकीय हालचाल खूप महत्वाची ठरते. आणि म्हणूनच बारामतीची पोटनिवडणूक इतकी महत्वाची आहे, कारण इथले निकाल फक्त एका जागेपुरते नसतात. त्याचे पडसाद ते थेट अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणात उमटतात. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा याच राजकीय रणांगणावर खिळलेल्या आहेत. आणि या सगळ्या राजकीय धामधुमीत वादाची पहिली ठिणगी टाकली ती कुटुंबातल्याच एका तरुण चेहऱ्यानं, पार्थ पवारांनी. त्यांनी काय म्हटलं? महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला आहे, जे नशिबात आहे ते होणारच. आता हे इतकं थेट विधान होतं की काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ माजली आणि नाराजीचे सूर उमटू लागले. आणि मग काय? पार्थ पवारांच्या या विधानानंतर कुटुंबातूनच वेगवेगळे सूर ऐकू यायला लागले. म्हणजे घरातूनच यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली, आणि तेही जाहीरपणे. बघा, एकीकडे पार्थ पवार म्हणत होते की काँग्रेसचा रास सुरू झालाय, तर दुसरीकडे त्यांचेच चुलत भाऊ रोहित पवार यांनी त्यांना एक प्रकारे सल्लाच दिला. ते म्हणाले, कोणताही पक्ष कधीच संपत नसतो आणि महत्वाचं म्हणजे जमिनीवर राहणं महत्वाचं असतं. आता हा पिढीतला फरक होता की काहीतरी वेगळीच राजकीय खेळी? रोहित पवारांनी तर हेही सुचवलं की कदाचित हे विधान घाईगडबडीत केलं गेलं असावं आणि सत्ता असो वा नसो, पाय जमिनीवरच हवेत. म्हणजे दुसऱ्या पक्षाला असं संपला म्हणून घोषित करणं योग्य नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आता या चर्चेत कुटुंबातल्या आणखी एका महत्वाच्या सदस्यानं, सुप्रिया सुळे यांनी उडी घेतली. त्यांनी मात्र काँग्रेस पक्षाच्या इतिहासाचा आणि वारसाचा बचाव केला. सुप्रिया सुळेंनी काही महत्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी आठवण करून दिली की स्वातंत्र्यानंतर भारताच्या लोकशाहीला आकार देण्यात काँग्रेसची भूमिका किती मोठी होती. महिला आरक्षणासारखे कायदे आणले, देशाची आर्थिक धोरणं ठरवली. थोडक्यात त्यांचा मुद्दा अगदी स्पष्ट होता की राजकीय मतभेद बाजूला ठेवा, पण इतिहास कसा विसरता येईल. आता या सगळ्या वेगवेगळ्या सार्वजनिक प्रतिक्रियांमुळे एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तो म्हणजे पवार कुटुंबात खरंच फूट पडली आहे का? हे मतभेद खरे आहेत का? राजकीय वर्तुळात सध्या हीच चर्चा जोरदार सुरू आहे. अर्थात बाहेरून जरी हे मतभेद दिसत असले तरी पवार कुटुंबात शरद पवारांसारखे मुरब्बी राजकारणी आहेत. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जातेय की वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चेतून हा मुद्दा सोडवतील, कारण अशी वादळं शांत करण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. पण तरीही हा प्रश्न उरतोच की हे मतभेद इतके महत्वाचे का आहेत? ठीक आहे, कुटुंबातला वाद आहे, पण याचा मोठ्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? याचं थेट कारण आहे बारामतीची पोटनिवडणूक. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दाचं, प्रत्येक विधानाचं राजकीय वजन तपासलं जातंय, आणि त्याचा थेट परिणाम निवडणुकीवर काय होईल याचं विश्लेषण सुरू झालंय. त्यामुळे ही फक्त एक कौटुंबिक गोष्ट राहिलेली नाहीये. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर आणून ठेवतं. पार्थ पवारांचं ते विधान, ती एक राजकीय चूक होती की भविष्याकडे इशारा करणारी एक विचारपूर्वक केलेली खेळी? या प्रश्नाच्या उत्तरातच कदाचित पवार कुटुंबाचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचंही भविष्य दडलेलं असू शकतं.